निवडणुकीच्या ऐन धामधुमीत निवृत्त न्यायाधीश चांदीवाल आयोगाचा अहवाल पुन्हा एकदा चर्चेचा विषय झालेला आहे। अर्थात निवडणूक तोंडावर असल्यामुळेच हा मुद्दा ऐरणीवर आलाय हे नाकारता येणार नाही, हे कोणीही सांगू शकेल। या निवृत्त न्यायाधीश चांदीवाल यांनी एका वृत्तवाहिनीला 3-4 दिवसापूर्वी मुलाखत दिली, त्यामुळे हा मुद्दा चर्चेला आला आहे आणि त्या मुलाखतीमुळे त्यांच्या तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांची हिट विकेट पडली आहे असं म्हणायला हरकत नाही। काय आहे हे प्रकरण हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही जाऊ नका, बघत रहा तुमचे आवडते चॅनल ऑफिशियल अजय निकते। नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। 3-4 दिवसापूर्वी एका वृत्तवाहिनीला निवृत्त न्यायाधीश चांदीवाल यांनी मुलाखत दिली आणि या मुलाखतीमध्ये चांदीवाल आयोग जो त्यांच्या अध्यक्षतेखाली नेमला गेला होता, त्या आयोगाचा जो अहवाल होता तो त्यांनी 27 एप्रिल 2022 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केला। कशा संदर्भात होता हा आयोग नेमला होता, तर तो नेमला गेला होता तेव्हा जे प्रकरण फार मोठ्या प्रमाणावरती गाजलं, 100 कोटींची हप्ता वसुली आम्हाला करायला सांगण्यात आली होती असे जे आरोप केले गेले तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती, तर त्याची चौकशी करण्याकरता तो आयोग नेमला गेला होता। या चौकशीमध्ये तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख, गाजलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे अशी अनेक मंडळी होती ज्यांच्यावरती चौकशी नेमण्यात आली होती आणि त्याच्यावरती ती चौकशी आणि त्यांची काही हिअरिंग्स न्यायमूर्ती चांदीवाल यांनी घेतली, त्यांची चौकशी करण्यात आली, ती चांदीवाल यांनी केली। हा आरोप जो होता तो 100 कोटींच्या भ्रष्टाचाराचा होता। ज्यांच्यावरती आरोप होते त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं, काउंटर क्वेश्चन केले गेले आणि मग एक सांगोपांग असा अहवाल बनला आणि मग तो तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केला गेला। तो अहवाल 2022 पासून आता 2024 संपत आलेला आहे ना, तेव्हाच्या महाविकास आघाडीच्या सरकारनी पटलावरती ठेवला ना, त्याच्यानंतर आलेल्या 2.5 वर्षाच्या महायुतीच्या सरकारनेही पटलावर ठेवला आणि त्यामुळे त्या ज्या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये न्यायमूर्ती साहेब जे म्हणतायत त्यांचं जे म्हणणं आपण ऐकतो त्याच्यात किती उद्विग्नता आहे ते आपल्याला कळून येते। ते अनेक ठिकाणी असं म्हणतायत उद्विग्न होऊन की ही सगळी मिलीभगत आहे, राजकारणामध्ये एकमेकांचं साठेलोटं जपणं, एकमेकांना सांभाळून घेणं हेच या अहवालाच्या या चौकशीच्या निमित्ताने मला दिसून आलेलं आहे असं त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे। ते असं म्हणत होते त्याच्यामध्ये त्या मुलाखतीमध्ये की कोणालाही पचणार नाही, कोणालाही झेपणार नाही अशी काही निरीक्षणं, असे काही मुद्दे त्यांनी त्या अहवालामध्ये मांडले होते आणि तो कोणालाही पचनी पडणार नाही हा शब्द न्यायमूर्ती चांदीवाल यांनी वापरलेला आहे, तो आपण इथे लक्षात घेतला पाहिजे। एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की शासनाकडून जे मला अपेक्षित होतं ते सहकार्य, ती मदत मला अजिबात मिळाली नाही, त्यामुळे तेरी भी चूप मेरी भी चूप असाच एकंदरीत प्रकार, असाच एकंदरीत सूर या सर्वपक्षीय राजकारण्यांकडनं आणि अधिकाऱ्यांकडनं दिसून आलेला आहे असं त्यांनी त्यांचं मत त्या मुलाखतीमध्ये नोंदवलेलं आहे। शपथपत्रावरती पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी काही म्हणणं मांडलं होतं, पण ते शपथपत्र खरं आहे का, त्याला सपोर्ट करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा साक्षी पुरावा सचिन वाझे यांनी या आयोगाच्या समोर ठेवला नाही किंवा कुठल्याही प्रकारचा साक्षी पुरावा त्यांनी सादर केला नाही असं देखील न्यायमूर्तींनी आपल्या त्या मुलाखतीमध्ये म्हटलेलं आहे। एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे देखील क्लिअर केलेलं आहे की वाझे, अनिल देशमुख ही मंडळी
शरद पवारांना, अजित पवारांना, काही वेळा देवेंद्र फडणवीस यांना त्यामध्ये अडकवण्याचा, इन्स्टिगेट करण्याचा प्रयत्न करत होती. पण न्यायमूर्ती चांदीवाल यांनी सत्सद विवेक बुद्धीला जागून त्यांची कोणाचीही नावं याच्याशी संबंधित नसल्यामुळे त्या अहवालामध्ये नमूद केली नाहीत. एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे देखील क्लिअर केलं की सचिन वाझे यांनी जे शपथपत्र घेतलं होतं, ज्याला म्हणतो आपण की ओथ ॲफिडेव्हिट, त्याला ते होस्टाईल झालेले आहेत. त्यांनी ते संपूर्ण शपथपत्रच नंतर नाकारलेलं आहे. त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली असता वाझे यांनी असं त्यांना सांगितलं की माझ्याकडे या संदर्भातले कोणतेही पुरावे नाहीत. ते असं म्हणतात की परमवीर सिंग यांनी देखील सांगितलं होतं की काही ऐकीव माहितीवरती मी हे म्हणालो होतो. लक्षात घ्या, पोलीस अधिकारी, राजकारणी ज्यांच्या त्यांनी चौकशी केल्या, जे त्या आयोगाच्या समोर आले, त्यांनी देखील कुठल्याही प्रकारचे साक्षी पुरावे त्या आयोगाच्या समोर न मांडल्यामुळे न्यायमूर्ती चांदीवाल यांना स्वतःची निरीक्षणं नोंदवताना काही मर्यादा आल्या आणि साक्षी पुरावे नसल्यामुळे आज परिस्थिती अशी झालेली आहे की हे जे संबंधित लोक होती, ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप होते, म्हणजे परमवीर सिंग, अनिल देशमुख, सचिन वाझे आणि इतर काही, त्यांना अजूनपर्यंत आजतागायत कुठलीही शिक्षा होऊ शकली नाही. अर्थात आयोग त्यांनी सांगितलंय की जो आयोग असतो, त्याचा जो अहवाल असतो, त्याच्यात ते फक्त जे फॅक्ट्स त्या आयोगाच्या समोर आलेले आहेत त्या मांडतात. काय शिक्षा द्यायची, काय शिक्षा नाही द्यायची, त्याच्यावरती काय कारवाई करायची, हा संपूर्णपणे निर्णय जो असतो तो त्या वेळेच्या सरकारचा असतो. त्याचा अहवालाशी आणि त्या आयोगाची कुठलाही संबंध नसतो. अहवालामध्ये आयोग हे फक्त त्याची निरीक्षणं आणि त्याला जे म्हणायचं आहे, त्याचं जे म्हणणं आहे आयोगाचं, ते मांडतं. त्यामुळे शिक्षा द्यायची की नाही द्यायची हा संपूर्णपणे त्या सरकारच्या अखत्यारीत येणारा प्रश्न आहे. हे देखील न्यायमूर्ती चांदीवाल यांनी अत्यंत परखडपणे आणि अत्यंत स्पष्टपणे सांगितलेलं आहे. अनिल देशमुख यांनी गेल्या 1.5-2 वर्षामध्ये अनेक वेळा असं म्हटलं होतं की या प्रकरणामध्ये आपल्याला क्लीन चिट मिळालेली आहे. त्या संदर्भातला प्रश्न विचारला असता न्यायमूर्ती चांदीवाल यांनी अत्यंत स्पष्टपणे आणि एकदम क्लिअर कट, क्रिस्टल क्लीन ज्याला म्हणता येईल असं सांगितलेलं आहे की क्लीन चिट हा शब्द त्या अहवालामध्ये कुठेही वापरला नाही. आणि इतकं स्पष्टपणे चांदीवाल यांनी सांगितल्यामुळे अनिल देशमुख यांची ऐन निवडणुकीच्या तोंडावरती क्लीन चिट हा शब्द न वापरला आहे हे सांगितल्याने अनिल देशमुख हे क्लीन बोल्ड झालेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. पण एक प्रश्न इथे निर्माण होतो. तेव्हा महाविकास आघाडी होती. महाविकास आघाडीतल्या एका मंत्र्यावरती, तेही गृह खात्याच्या मंत्र्यावरती आणि तेव्हाच्या अधिकाऱ्यांवरती, पोलीस अधिकाऱ्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्या संदर्भातला अहवाल तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केला गेला. असं आपण समजूया की त्यांच्याच मंत्रिमंडळातले मंत्री होते आणि त्यांच्या वेळेचे अधिकारी होते, पोलीस अधिकारी, म्हणून महाविकास आघाडीने तो सादर केला नाही अहवाल, किंवा ओपन केला नाही, किंवा पटलावर ठेवला नाही. पण गेली जवळजवळ 2.25-2.5 वर्ष महायुतीचं राज्य महाराष्ट्रात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे, जे उद्धव ठाकरे यांना सोडून इकडे आले. आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या 2.5 वर्षात या अहवालावरती ब्र देखील उच्चारला नाही. याचं कारण काय असेल हे तुम्हाला आणि आम्हाला, ज्यांना राजकारण कळतं, ज्यांना बेरजेचं पण राजकारण कळतं, त्यांना वेगळं सांगायची गरज नाही. जर एवढीच गुन्हेगारांना शासन देण्याची धमक किंवा एवढीच गुन्हेगारांना शासन देण्याची इच्छा महायुती सरकारची होती, तर जनतेसमोर जनतेच्याच पैशात केलेल्या भ्रष्टाचाराचा अहवाल जनतेसमोर महायुती सरकारने उघड का केला नाही, हा प्रश्न तुमच्या माझ्यासारख्या सामान्य नागरिकांना निश्चितच पडू शकतो. आणि म्हणूनच
त्या मुलाखतीमध्ये जे चांदीवाल यांनी म्हटलेलं आहे की तेरी भी चूप मेरी भी चूप, हे राजकारणामध्ये अनेक वेळा आपल्याला दिसतं. त्या मुलाखतीच्या शेवटी देखील त्यांनी काही प्रश्न म्हणा किंवा त्यांची काही मतं मांडलेली आहेत. त्याच्याकडे आपण एका वेगळ्या दृष्टीने बघितलं पाहिजे की एवढा मोठा अधिकारी निरपेक्षपणे एखाद्या गोष्टीची चौकशी करतो, त्या चौकशीचं पुढे काही होत नाही. त्यांना तो प्रश्न देखील विचारला तर त्यांनी सांगितलं की माझं काम फक्त चौकशीचा अहवाल सादर करणं एवढंच होतं. पण ती उद्विग्नता त्यांच्या बोलण्यातनं आपल्याला नेहमी दिसून येत होती त्या मुलाखतीमध्ये. एका प्रश्नाला उत्तर देताना ते असं म्हणाले की सचिन वाझे हे अत्यंत चाणाक्ष आणि अत्यंत हुशार अधिकारी आहेत असं माझ्या लक्षात आलं. फक्त त्यांची हुशारी कदाचित वेगळ्या ठिकाणी वापरली गेली असावी. बोलण्याच्या ओघात त्यांनी असं देखील सांगितलं की एक ठाणे जिल्ह्यातला ठाणे कमिशनर हेडचा एक डीसीपी दर्जाचा अधिकारी या चौकशीमध्ये अनेक वेळा हस्तक्षेप करत होता. धक्कादायक बाब म्हणजे तो अधिकारी त्याचं कार्यक्षेत्र ठाणा हे सोडून मुंबईमध्ये का येऊन बसत होता हे मला आजपर्यंत कळलं नाही, असं चांदीवाल यांनी त्या मुलाखतीत म्हटलेलं आहे. त्यामुळे त्याच्या हस्तक्षेपाचे परागकण या अहवालावरती, या आयोगाच्या चौकशी दरम्यान कोणाकोणावरती उडाले आहेत हे कालांतराने आपल्याला दिसेल देखील किंवा काळाच्या उदरात गडप देखील होईल. त्यांनी हे देखील स्पष्ट केलं की आयोगाला फक्त सत्यता काय आहे ते पडताळून बघायचं असतं आणि त्याप्रमाणे शासनाला रिपोर्ट द्यायचा असतो. आणि आयोगाचं कार्यक्षेत्र वेगळं असल्यामुळे आम्ही फक्त, म्हणजे कुठलाही आयोग जो असतो तो फक्त अहवाल सादर करण्याचं काम करतो. म्हणजे मी जे मगाशी म्हटलंय ते की शिक्षा देणं न देणं तत्कालीन सरकारच्या हातात असतं, ते त्या सरकारने दिलं नाही आणि आता गेल्या 2.5 वर्षामध्ये महायुतीच्या सरकारने देखील दिलं नाही. हे असं का घडलं असावं असं जेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले की याच्यामधून आपल्याला मनुष्य स्वभावाच्या अनेक छटा दिसून येतात. राजकीय उलथापालथ काय होत असते हे याच्यातनं आपल्याला कळत असतं. कोणाच्या खांद्यावर हात ठेवून कोण कुठे बंदूक चालवत असतो हे देखील आपल्याला याच्यामधनं लक्षात येत असतं. असं अत्यंत मार्मिक टिप्पणी त्यांनी आपल्या मुलाखतीत केलेली आहे. त्या अहवालामध्ये कारवाई करावी असं आपण सूचित केलेलं आहे. तो अहवाल अत्यंत स्फोटक आहे. काही अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात यावी असं देखील आपण त्या अहवालात म्हटलेलं आहे. पण राजकारणी आणि पोलीस यांची सांगड आहे हे इथे नाकारता येणार नाही, हे देखील सांगायला न्यायाधीश चांदीवाल हे विसरलेले नाहीयेत. हे मित्रांनो लक्षात घ्या. राजकारणी आणि पोलीस स्वतःच्या स्वार्थापोटी काहीही करू शकतात असं देखील ते या मुलाखतीत बोलत आहेत. त्यांनी ही मुलाखत संपताना एक विनंती हात जोडून केलेली आहे सर्वांना. ते असं म्हणतायत की महाराष्ट्र हे एक अग्रणी राज्य होतं आहे आणि यापुढे देखील राहील आणि त्याची जाणीव राजकीय व्यक्तींनी ही कायम ठेवली पाहिजे. अशा प्रकारच्या गोष्टींचा गदारोळ टाळला गेला पाहिजे. कारण वातावरण राज्यातलं यामुळे इतकं गढूळ होतंय, गढूळ झालेलं आहे की कोणाच्या खांद्यावरती, कोणाच्या हातामध्ये सकाळी एक झेंडा असतो, दुपारी एक झेंडा असतो, संध्याकाळी एक झेंडा असतो आणि रात्री 4था झेंडा असतो, अशी खंत व्यक्त करायला देखील न्यायमूर्ती चांदीवाल हे विसरलेले नाहीयेत. एक लक्षात घ्या मित्रांनो, या अहवालाच्या चर्चेमुळे एक गोष्ट तुम्ही, आम्ही आणि प्रामुख्याने सर्वसामान्य जनतेने ही लक्षात ठेवली पाहिजे. मुरलेले राजकारणी हे त्यांचं राजकारण कायमस्वरूपी करत असतात. अर्थात या राजकारणामागे अर्थकारण देखील दडलेलं असतं आणि तेच जास्त महत्वाचं असतं. राजकारण असतं, अर्थकारण असतं आणि राजकारण आणि अर्थकारणामुळे येणारी सत्ता असते, सत्ताकारण देखील असतं.
सर्वपक्षीय राजकारण्यांचे जे कार्यकर्ते, जे समर्थक असतात, ते एकमेकांच्या उरावरती बसतात शब्दशः, मग ते सोशल मीडियातनं असो नाहीतर रस्त्यावरती देखील असो. पण हे राजकारणी मात्र स्वतःचं सत्ताकारण, अर्थकारण आणि राजकारण जपण्यासाठी एकमेकांच्या हातात कधी हात देतात हे सामान्य जनतेला कळत नाही, त्यांच्या समर्थकांना आणि कार्यकर्त्यांना देखील कळत नाही. आणि मग न्यायमूर्ती चांदीवाल यांच्यासारख्या एका निरपेक्ष व्यक्तींनी दिलेला, चौकशी करून दिलेला अहवाल हा बासनात गुंडाळला जातो आणि जनता, वृत्तवाहिन्या, वृत्तपत्र, आमच्यासारखी यूट्यूब चॅनल्स त्याच्यावरती वांझोट्या चर्चा करत राहतात. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटच्या माध्यमातून कळवा. ऑफिशियल अजय निकते हे यूट्यूब चॅनल लाईक करायला, सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स मिळत जातील. आजच्या विषयाने एका जुन्याच शिळ्या कडीला ऊत आणलाय असं म्हणायला हरकत नाही. पण त्या विषयामागचं जे गणित आहे ते गणित सामान्य माणसांनी खरोखर लक्षात घ्यायला पाहिजे. प्रामुख्याने सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी तर त्या न्यायमूर्ती चांदीवाल यांची मुलाखत मुद्दामून बघितली पाहिजे. त्यामुळे त्यांच्या डोळ्यात काही अंजन शिरलं आणि डोळे उघडले तर बरं होईल. राजकारण्यांमागे, नेत्यांमागे वाहवत जाण्याचे दिवस हे हल्ली फार आलेले आहेत आणि ते तसे येऊ नयेत. त्याच्यातनं सुधारणा व्हावी कार्यकर्त्यांमध्ये आणि सामान्य जनतेमध्ये देखील. आणि त्यांच्याकडे, या राजकारण्यांच्या वागण्याकडे उघड्या डोळ्यांनी नीट बघावं, म्हणून हा आजचा व्हिडिओ मी मुद्दाम केला. आणखीन कुठले कुठले विषयांवरचे व्हिडिओ आपल्याला ऐकायला आवडतील ते मला कमेंटच्या माध्यमातून कळवा. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.